देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। चला या ब्रह्मीभूत या ठिकाणी नथुराम बाबा यांच्या आश्रमामध्ये चालू असलेल्या कथेतून या ठिकाणी श्रीमद भागवत कथेतून या ठिकाणी चालू आहे। त्यामध्ये शुकाचार्य आणि जोड्या मी तुम्हाला सांगितल्या कोणा जोड्या येतात। सनत कुमार आणि नारदाची पहिली जोडी झाली भागवत कथेमध्ये आणि पुन्हा तेच या ठिकाणी नारद आणि पुन्हा व्यास महर्षी पुन्हा या ठिकाणी पुन्हा शुकाचार्यांना भागवत सांगितलं। शुकाचार्य पुन्हा या ठिकाणी कोणाला सांगायला लागले, परीक्षितला कथा सांगायला लागले। बरं भागवताची या ठिकाणी भागवताची व्याख्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो एकदा। भागवताची व्याख्या म्हणजे म्हणजे भा म्हणजे भागवत, 4 अक्षराचा आपण विग्रह करू आणि पुन्हा कथेकडे वळू। भागवत म्हणजे भाव म्हणजे काय माहिती का? भा म्हणजे भागीरथी। काय भागीरथी? भागीरथी म्हणजे ही गंगा, काशीची गंगा धरा, ही गंगा धरा, चंद्रभागा धरा, गोदावरी धरा, कोणती धरा गंगा। गंगा काय करते बरं का महाराज? या नाथ भागवतामध्ये बोलून आले, एक श्रवणे एक स्नाने दोन्ही तीर्थे परम पावने, निर्माण केली नारायणे मलिंजने तराव्या। जेवढं पवित्र गंगा आहे तेवढंच ही गंगाच आहे, ही सुद्धा गंगाच आहे। जेवढं तिथे काय होतं माहितीये का? तिची दोन्ही तुलना करून सांगतो तुम्हाला। त्या गंगेत त्या ठिकाणी स्नान केलं की पाप धुवून जातं असं शास्त्रानं वर्णन केलं। मग ते शास्त्रानं वर्णन केलं पण तिथे धोका आहे थोडा, लक्ष द्या बोलण्याकडं। तिथे धोका आहे। त्या गंगेत आता पाणी पूर आले एवढं लोंढा, मध्ये उडी मारता येते? ह्या गंगेत कशी डुबकी मारा न मरता निघाला। मरणाची भीती नसती, ही गंगा आहे। तिच्यापेक्षा तिने तरी या ठिकाणी तुमचं पाप धुवून जाईल, पण ही मोक्षाला नेती अशी गंगा आहे। ही गंगा मोक्षाला नेणारी गंगा आहे। भागवत कथा हो कोणत्या का भागवत कथा काय? कृष्णाचे चरित्र असो, संतांचे चरित्र असो, कोणते चरित्र असो, पावन करणारे, पवित्र करणारे, अंतकरणाला पवित्र करणारे अशी ताकद या गंगेमध्ये। पुन्हा भाग गच काय? गती, ऊर्ध्वगती नदी। तुम्ही कथा ऐकल्यामुळं तुम्हाला ताकद देते, पुढच्या पायरी नेऊन ठेवती। पाप धुवून काढती पण देवाजवळ नेऊन ठेवती गंगा। ग भाग भागवत तरुण नेती पुन्हा। अशा प्रकारच्या या ठिकाणी भागवताची व्याख्या कुठे वरून आले। मग असं भागवत श्रीमंत भागवतानं कोणाचा उद्धार नाही झाला, अनेक उद्धारून गेले। साधना येतं नवे जीवनपर्यंत या ठिकाणी मुक्त दशेला नेतं पण मेल्यावर सुद्धा उद्धार करत आहे भागवत। त्या माणसाचा मेल्यावर सुद्धा उद्धार करतं अशी ताकद या भागवताची। असं त्या ठिकाणी पुढं शुकाचार्यानं परीक्षितीला विचारलं, परीक्षितीने शुकाचार्यानं विचारलं, राजन हे भगवान या ठिकाणी गजेंद्राची कथा या ठिकाणी मी ऐकली, ती मला पुसट ऐकलेली, मला कथा सांगावी अशी या ठिकाणी विनंती केली आहे। मग त्या ठिकाणी आणि गजेंद्र आणि गजेंद्र मोक्ष कसा झाला ते मला सांगावं अशी या ठिकाणी विनंती केली। त्यावेळी शुकाचार्य परीक्षितीला सांगू लागले, राजा या ठिकाणी क्षीरसागरात या ठिकाणी त्रिकूट नावाचा एक पर्वत आहे। काय सांगितले? कथेला सुरुवात केली त्यांनी, गजेंद्र मोक्षाची कथा सांगू लागले। गजेंद्राचा मोक्ष कसा झाला? मग या क्षीरसागरात त्रिकूट नावाचा पर्वत आहे। किती योजने? तो 10,000 योजने उंच आहे। 10,000 योजने जसा लांबी आहे रुंदी आहे एवढा पर्वत आहे। रमणीय ठिकाणे असे उंच ढगाला टिकतील असे उंच झाडे येतं। फुला फळानं बहरलेला आहे, सुंदर आहे। तलाव आहेत मध्ये अनेक सुंदर आहेत, बाग बगीचे आहे, फुलानं भरलेला आहे। आणि अशा ठिकाणी तो कोण? हत्तीचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे। हत्तीचा जन्म झालेला आहे। मग हत्ती त्या ठिकाणी जंगलाचा राजा आहे। तो एवढा हत्ती ताकदवान तो की ती चालक या ठिकाणी सगळे प्राणी असणारे वाघ शिव असतात तो भेट होत त्याला, अशी त्याची ताकद होती त्या ठिकाणची। चालला हत्ती डोलत चालायचा। मग हळूहळू त्याच्या लय मोठ्या पत्न्या हत्तीच्या, अनेक मुलं झाली त्याला, मोठा परिवार झाला। आणि मोठा परिवार झाल्यानंतर एक तलाव होता मोठा बरं का, लक्ष द्या।
तलाव होता मोठा. असं ते एक वेळच्या आधी चैत्राचं उन्हात रखरख पडलेले, उन्हानं लाल बुंद झाली, ऊन असे रखरख करतो. या हत्तीला या ठिकाणी असंख्य त्याच्या पत्नी आहेत, कोणाच्या हत्तीच्या मुलं बाळ येतं, मोठं कुटुंब आहे. आता डोलत चालताना मग पुढे त्या ठिकाणी असा प्रसंग होतो. उन्हाळ्याचे दिवस येतं आणि तलावात त्या ठिकाणी नकर राहत होता. कोण? नकर. नकर म्हणजे मगर. मगर बघायला शक्तीचा जसा या ठिकाणी हत्ती पृथ्वीवर ताकदवान होता, तसा नकर पाण्यात ताकदवान होतो. ते दोघं आदल्या जन्मी शत्रू होते. नकर आणि हत्ती शत्रू होते. मग याला माहित होतं की शत्रू माझा या ठिकाणी पाण्यात आहे, या पाण्यात जायचं नाही, या अजिबात जात नव्हता. पण एक वेळा असा प्रसंग झाला, असं ऊन पडलं रखरख, ती लई अंगाची होऊ लागली हत्तीच्या. आणि शेवटी ते विसर पडला त्याला आणि त्या तलावात शिरले. हत्ती शिरलेले, सगळे लेकरं बाळ शिरलेले. तर लक्ष द्या गुरुजी, हत्ती शिरले, त्याच्या हत्तीने त्याच्या पत्न्या शिरल्या, सगळे शिरले. शिरल्यानंतर असा प्रसंग झाला, पाणी पिता मस्त आनंदात आंघोळी कुणीकडे घ्यायला लागली. हत्तीनं पाणी घ्यावा, ह्या पत्नीच्या सोडणं फुर करावं, त्या पत्नीच्या ह्या नातूच्या टाकावं, ह्या लेकाच्या टाकावं, असं आनंदात त्या ठिकाणी पाणी टाकू टाकू अन्न घेऊ लागले पाण्याचा. घेता घेता नकराला माहित होतं हा भडवा या ठिकाणी माझा शत्रू आहे, याचा या ठिकाणी कोणताही शोधला आणि नकराने या हत्तीचा पाय धरला. एवढा ताकदवान हातोय, झाड उपटून केवढं झाड उपटून फेकडे ताकद असते हत्तीमध्ये. पण तिथं पाण्यात काही चाललं नाही. ओढू बेजार झाला. ओढता या ठिकाणी सगळे त्यांच्या पत्न्या आपले मालकाला धरलं म्हणून पत्न्या या ठिकाणी सोंडीनं धरायचा प्रयत्न करीत, कोणी पायाला धरीत, कोणी सोंडीनं धरीत, कशाला ओढायचा प्रयत्न करीत, मुलं बाळ धरीत. पण पाण्यात ना करायचो. किती हातीने ओढलं ते ओढल्याच जाईल, ओढल्याच जाईल. शेवटी असा प्रसंग झाला की शेवटी हातात झाले सगळे. किती वर्ष चाललं? 1000 वर्ष युद्ध चाललं त्यांचं. भागवतावरून आले 1000 वर्ष या ठिकाणी युद्ध चाललं. आणि 1000 वर्ष युद्ध झाल्यानंतर शेवटी हातात झाले. आणि सगळे पत्न्या म्हणल्या, अरे जाऊ द्याने म्हातारं पिकलं पाणी मरू द्या, इथं चला आपण सगळं. त्या सगळ्या पत्न्याने बाजूला केलं. जाऊ द्या म्हणलं, पिकलं पाणी आलं, याचं काय काम होणे, आता काही कामं करीत नाही, मरू द्या म्हणले, चला म्हणले. सगळे निघले गेले. आणि शेवटी तो धस लढायला लागला. अरे मी काय केलं नाही लेकरासाठी, पत्नीसाठी काय केलं नाही. वाटवल ते धडधडा लोडू लागला. बापरे 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 बापरे. गुरुजी हत्ती कोण? आपण येत हत्ती. आपण किती मुला बाळा प्रेम करतो, किती पत्नी प्रेम करतो, शेवटी कोण कामी येत आपल्याला? कामी येत नाही. आपले रूपक आपल्याकडे सगळं. मग असं या ठिकाणी हत्तीचा पाय धरला. 1000 वर्ष या ठिकाणी युद्ध झालं आणि शेवटी पाय धरला आणि कोणीच कोणाचं नाही म्हणून शेवटी त्यानं आदल्या जन्मीचं पुण्य त्याच्या पदरात होतं म्हणून त्याला आठव झालं देवाचं. अरे या ठिकाणी जगात कोणी कोणाचं नाही असं मला वाटलं आणि कमळाचं फूल घेतलं त्या तळ्यातलं आणि देवाचे, हे देवा या ठिकाणी माझं रक्षण करा, तूच असं भिरकवलं वरी पिकून. भगवंत आठवला. त्या हत्तीचे जन्म झालं त्याला त्या ठिकाणी भगवंत आठवला. आणि त्यावेळेस या ठिकाणी भगवंत या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी जेवायला बसले होते. असे वरून आले की त्या ठिकाणी जेवत असताना लक्ष्मी माता म्हणतात, थांबा थांबा, हो तिथं म्हणले, ती म्हणून तरी चालेल. असा वेग त्यांनी धरला की माझ्या भक्ताने मला बोलवलं की गरुडाचा वेग कमी पडला. गरुड वायुवेगाने पळतो, एवढी ताकद गरुडाची बी आहे. गरुड या ठिकाणी गरुडाने देवाला मागं सोडलं, कारण माझा भक्त संकटात आहे, आज त्रास व्हायला त्याला. असं धावत धावत देव गरुडाला मागं सोडले आणि पार लगे या ठिकाणी कुठं आले? हत्ती बशी आले. सुदर्शन चक्र घेतलं आणि सर्र करीत कुठं मारलं? याच्यावर मारलं, मग नकराचं या ठिकाणी शरीर कापल्या गेलं आणि त्या ठिकाणी हत्तीला मोकळं करून घेतलं. हत्ती मोकळा झालेला आहे. आणि हत्ती मोकळा झाल्यानंतर शेवटी त्याच्या तावडीतून हत्ती मोकळा झाला. पण त्यावेळेस नकरला लागलं आणि हत्तीला या ठिकाणी देव त्याला त्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले. त्याने मुक्त दशेला घेतलं आणि त्याला जाताना ते नकर भांडू लागलं, देवा मी काय गुन्हा केला तुझा? तो तुझा लाडका भक्त आहे का देव? कोण? मी काय केलं? तू हे पुराण लिहिले काय ते खोटी करतो म्हणले. आता तू आज देऊन ठेवलं पुराण. देव पाहिलं की सगळं पाप केलं माझ्या मागे. कोणतं पाप लावलं सांग? कोणत्या जन्मीचं पाप लावलं? आता तू प्रत्यक्ष मला दिसला, पाहिलं मी तुला आणि मला मुक्त करीन ना तू.
नको लागलं भांडायला देवाला, मला काय मुक्त करीत नाही. हे वाक्य लिहिले शास्त्रातले खोटेत काय? देवाला पाणी या ठिकाणी पापी असला तरी मुक्त होऊन जात असतो. अशा प्रकारचे या ठिकाणी त्या नकर भांडलेले आणि दोघायला मुक्त केले. बरं गुरुजी, काय प्रश्न झालाय? दोघायला देवाला मुक्त केलं, याला बी मुक्त केलं आणि त्याला या ठिकाणी मुक्त केलं. मुक्त असेल दोघांनी नेलं, पण या ठिकाणी दोघं विमानात बसले. कोण? हत्तीचा दिव्य झाला आणि नकराचा दिव्य झाला. विमानात बसले आणि एक माझे उपकार म्हणाले. नकर म्हणतोय, हत्ती म्हणतो, अरे नकर महाराज, तुम्ही आमचा पाय धरला म्हणून मला देव भेटलो. अहो खूप उपकार आहे तुमचे, आमच्या पाय धरला नाही तो देव भेटला तुमचा माझ्यावर. तुम्ही पाय धरला म्हणून मला देव भेटला. बरं काय म्हण हत्ती? नकर महाराज, तुम्ही पाय धरला म्हणून मला देव भेटला. आणि पुन्हा नकर काय म्हणते? अरे म्या पाय धरला पण तुझ्यामुळे मला देव भेटला. मला एकदा कुठे देव भेटत होता? तुझा पाय धरला म्हणून तो उपकार माझ्यावर. असे दोघांचे उपकार मानले. म्हणून या कथेतून हेच घ्यायचं असतं, काही संकट आलं, कोणी त्रास दिला, त्या त्रासातून पुढे चांगलं सुद्धा असतो. कधी त्याच्याकडे त्रास दिला म्हणून त्याला भांडत बसायचं नसतं. अशी सुंदर कथा या ठिकाणी शुकाचार्य सांगितली. आणि पुन्हा या ठिकाणी शुकाचार्य देवा किंवा हत्ती होतं, हत्तीच्या जन्मात हत्ती आहे ना ते, आणि त्याला देव कसा आठवला? मागच्या जन्मी संधीच असतं. हा हत्ती मागच्या जन्मी इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. कोण? हत्ती. इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. आणि हा राजा या ठिकाणी कुठं आपल्या मुलाबाळाचा या ठिकाणी सगळं संघ सोडला, त्यानं सगळं टाकून दिलं, मुलाला गाद दिली, सगळं या ठिकाणी सगळा मुलाबाळाचा मोह सोडला आणि कुठं हिमालयात तपश्चर्याला गेला. तिथं गेल्यानंतर या ठिकाणी तपश्चर्याला बसलेलं ध्यान असतंय. एक वेळेला अगस्ती मुनी आले. अगस्ती मुनी आले, ते आलेले पाहिले त्यानं आणि ते आपले ध्यानच राहिले. तेव्हा अगस्ती मुनी राग आले, याला कळालं मी आलो, मला या ठिकाणी साधं माझं आदर तिथे किंवा काही आदर तिथे केलं नाही. राजा हा या ठिकाणी म्हणे मस्ताडला मारला राजा, या तू हत्ती जन्माला त्याला शाप बसला. कोणला? त्या राजाला. इंद्रद्युम्न नावाचा राजा होतो, शाप बसला. त्यामुळे त्याला हत्ती जन्म जावं लागलं. तपश्चर्या केली, साधना केली देवाची. ते पुण्य प्राणी जन्म जरी असला हत्ती तर त्याला ते कामी आलं, म्हणून देव आठवलं त्याला. नकर कोण होता? नकर हुहू नावाचा गंधर्व होता. कोण? हुहू नावाचा गंधर्व होता. गंधर्व तुम्हाला सांगितलं गंधर्व नगरी कुठे येता? आपल्या जमीन ह्या पृथ्वीपासून 2 लाख योजनेवरी आकाशामध्ये गंधर्व नगरी वरच्या लोकांना पहिली नगरी होती गंधर्व नगरी. गंधर्व नगरी त्या ठिकाणी गंधर्व आपल्यापेक्षा पुण्यवान येतं जीव. जे पुण्यवान जीव वरच्या नगरीत राहतात. मग गंधर्व या ठिकाणी तो आपल्या भूताला येतात. असे या ठिकाणी मानस सरोवरामध्ये या ठिकाणी स्नान करत असताना ऋषी देवल मुनी सारखे स्नान करीत असताना गंधर्व तिथं आलं आणि ते स्नान करू लागलं. त्याला आपलं मगरीसारखं खाली बुडी मारली आणि ऋषीचा पाय धरला. देवल मुनीचा पाय धरला. कोण पाय धरला? पाहिलं ते गंधर्व निघलं. आणि तो नक्र जन्म जायचं म्हणतो पाय धरायला, म्हणून नक्र असून त्याला शाप होता. मग त्यानं या ठिकाणी उशाप मागितला. भगवंत या ऋषी महाराज या ठिकाणी मला शाप देऊ नका. मग त्यानं सांगितलं या ठिकाणी तू तुझा हत्तीला पाय धरशील, देवाची भेट होऊन ती तू मुक्त होशील. अशा प्रकारची गजेंद्र मोक्षाची कथा या ठिकाणी थोडक्यात शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितली. पुंडलिकावर द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान. गजेंद्र मोक्षाची कथा आपण या ठिकाणी चालू आहे. गजेंद्र मोक्षाचं या ठिकाणी मी सांगितलं गंधर्व कोण होता, नक्र कोण होता. नक्रच या ठिकाणी गंधर्व होता आणि हत्ती कोण होता? ह्या इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. आणि दोघांचा मोक्ष झालाय. आणि त्या तलावाच्या काठावर काय दोघे शरीर पडलेले आहेत. मी आधी सांगितलं की देवाला आपल्या भक्ताचं जे त्रास सहन झाला नाही म्हणून भगवंत धावून गरुडाला मागं सोडून पुढे आले आणि आल्यानंतर यांचं या दोघांचे ज्याला मुक्त केलं त्याला मुक्त केले. आणि नंतर गरुड महाराज पुन्हा धावून आले. त्या ठिकाणी आल्यानंतर पाहतात या ठिकाणी देवाने त्याचं मोक्ष केलंय. आणि भगवंतानं सांगितलं देवा मी या ठिकाणी तुम्ही पळपुळ आले, तुम्ही किती पळाल तरी धापा टाकीत पळाल तरी देवा तुमचं वेगळं तुमचे वेगळे तुम्हाला पळतात. मी मागत राहिलो. आज धावू मला भूक लागली. देवा तर मी काय करू? परत जायचं तर मला या ठिकाणी मला भूक लागली. देवाने सांगितलं खाय देव पडलेली.
हातीचं दे त्याचं भक्ष्य खायचं. आपापल्या प्राण्याचे भक्ष्य देवाने वाटून दिले नाही. बरं भक्ष्य वाटून दिलं पण ह्या मानवच माझा असा बदमाश आहे. बाकी प्राणी काय मला सांग खात काय जवळ कडबा खातं. जे प्राणी जे मांसाहारी ते मांस खातात. आपल्याला मांस वाढलं गो आपल्या वाटायला नाही ते तरी मांस खाते माणसं. आपले खाते ते नाही पण ती माणसं तशीच पा. मग असं या ठिकाणी गरुडाला सांगितलंय गरुड महाराज आता येथेच तुम्ही या शरीराचं भक्षण करा. मग असा प्रसंग झाला की गरुडानं या ठिकाणी एका पायात हातीचं धरलं. एका पायात हाती धरला एका पायात ते नक्र धरलं आणि आकाशात या ठिकाणी फिरत लागले. कुठं आज जागा कुठं शोधता त्यांनी बसून खायच्यासाठी जागा कुठं शोधू लागले. शोधता या ठिकाणी एक वाल जांबूवंत म्हणून या ठिकाणी सोन्याचे झाड असतं. जांबूवंत म्हणून आवडणारे रामायणामध्ये. मग ते जांबून नावाचं जे झाड आहे त्या झाडावर या ठिकाणी बसले. झाड मोठे मोठे होते मोठे वृक्ष भला पसरलेला गाव एवढा वृक्ष पसरलेला. त्या झाडावर त्या ठिकाणी गरुड बसले फाटी मोडी पडायचं या ठिकाणी. त्याला त्या ठिकाणी ऋषी त्याच्या वालखिरी नावाचे 60,000 ऋषी उठले. त्या झाडाच्या डोलीत असे अंगुष्ठ मात्र ऋषी होते. त्या झाडाचे 60,000 ऋषी बसलेले होते. फाटी मोडी गरुडाला वाटलं मला हे याच्या घात होईल माझ्यानं. गरुडानं काय केलं माहिती का ती फाटी पुढं दोनची 2 पायात 2 हे प्राणी तिने घेतून उड्डाण केलं. पण गरुड साधारण नाही. तुम्हाला गरुडाची पुन्हा सांगू का गौरव काकाचे उदाहरण आहे तुम्हाला. गौरव काकाची इथं तुम्हाला सांगतो गौरव काकाची दोन्ही हात गेले. मला सगळी कथा सांगायची नाही. गरुडी ताकद सांगायची. दोन्ही हात काटले गौरव काकाची. त्याला गाडकीच होईल हे पंडित पांडुरंग या ठिकाणी रुक्मिणी माता गेले तिथं. गरुडाला गाढव केलं. हे रुक्मिणी माता कुंभार झाले. हे कुंभार गेले गरुड तेल डोकला गेले. म्हणजे आम्ही तुमचे पाहुणेच येतं तुम्हाला हात नाही आम्ही गडके घडून आणि तुम्ही तुमचं जीवन चालवून गाडी घडता. असे गाडी घराचे त्याचे दगडाव गाडकं मारते फुटायचे नाही असे बोलून द्यायचे. तिथले पाटील खुश झाले एकदा. काय या ठिकाणी कुमार दादा काय तुम्हाला लागलं ते बुचवड आपले घेऊन जातील की तुमचे गाढवा बसत तेवढी घेऊन जा. गाढव म्हणजे गाढव होतं गरुड महाराज होते. गरुडाने ज्या बुचाळा खाली एक पंख घातलं त्या बुचाळा खाली एक पंख घातलं. बुचाळ दोन्ही घेऊन गेले. आज बुचाळ म्हणते गरुड महाराज येत नाही. मग आधी गरुडाची ताकद आहे. बुचाळ सांगणार ही पृथ्वी सुद्धा घेऊन उठल्याची ताकद येते गरुडाची. आज देव आहे त्याच्या अंशामध्ये साधे करते. देवाला घेऊन जाऊ साधा एक गरुड. मग असं या ठिकाणी गरुड महाराजानं ती फाटी चोंचीमध्ये 2 पायात 2 पक्षी येते म्हणजे प्राणी येतो आणि फिरत कुठे गेले असं या ठिकाणी शोधलं की या ठिकाणी मग लंका बेट सापडले. लंका बेटात गेल्यानंतर त्या ठिकाणी यथेची या ठिकाणी खाली टेकली. पण त्या ठिकाणी त्याच्या अगोदर वालखिल्ले नावाचे ऋषी होते मध्ये खाली टेकावं तर या ठिकाणी ऋषी मरतील म्हणून त्यांनी गरुड महाराजानं गरुडाचे वडील कोण कश्यप मुनी. कश्यप या ठिकाणी विनिता कश्यपाची पत्नी विनिताचे गरुड आणि अरुण 2 मुलं. मग त्या आपले वडील या ठिकाणी वडिलाला विनंती केली की हे वालखिल्ले ऋषी येते मला भक्षण करायचं नाही मरतील. मग त्या ठिकाणी ते कश्यप ऋषीनं त्यांना विनंती केली त्या ऋषीला हे ऋषींनो माझा मुलगा आहे आणि त्या फाटी तुम्ही बसलेले येतो आणि तुम्ही खाली टेकलं त्या माझ्या मुलाला या ठिकाणी पाप लागल दोष लागल मग त्या डोलीतून तुम्ही या ठिकाणी निघून जा. मग त्यावेळी वालखिल्ले नावाचे ऋषी सगळे त्या ठिकाणी निघून गेले बाजूला आणि मग ती फाटी मोकळी झाली. मग ती फाटी मोकळी झाल्यानंतर गरुड महाराजांना लंकेत ती फाटी टेकली. हे देह हत्तीचा आणि नकराचा देह टेकला. येथेचे भोजन केलं आणि ती फाटी होती जांबून काहीतरी झाडाचे नाव आले रामायणामध्ये ती कनक जांबू. कनक जांबू म्हणून असं नाव आले त्या रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये. मग ज्यावेळी हनुमंतानं लंका जाळली त्यावेळेला त्या कनक जांबूच्या झाडामुळं सगळी लंका तिथे सोन्याची झाली असं वरून आले. असं या ठिकाणी असं या ठिकाणी गजेंद्र मोक्षाची कथा या ठिकाणी तुकाचार्याने परिषदेला सांगितली. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव